दरम्यान सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात दाखल झालेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून राज्याच्या नव्हे तर देशभरातून लाखोंच्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झालेत। कोकणातील सर्वच समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी आता गर्दी केली आहे। दरम्यान रत्नागिरीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी। त्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी लाखोंच्या संख्येने पर्यटक हे सध्या कोकणामध्ये दाखल झालेले आहेत। राज्यभरातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक हे सध्या कोकणामध्ये दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळतं। मी सध्या रत्नागिरीतल्या गणपतीपुळे समुद्रकिनारे आहे आणि या समुद्रकिनाऱ्याचं जर चित्र पाहिलं तर पर्यटकांनी हा समुद्रकिनारा अक्षरशः फुलून गेला आहे। हीच परिस्थिती सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल या सर्वच ठिकाणी पर्यटक जे आहेत ते आलेले आहेत। आणि आम्ही बारामतीमधून आलोय। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। कोकणाचं वातावरण खूप निसर्गरम्य आहे। एकदम इथले बीच एकदम स्वच्छ, समुद्र किनारे खूप स्वच्छ आहेत। गोव्यापेक्षा आम्हाला इथंच छान वाटतं। दरवर्षी आम्ही येतो गोव्यात कोकणामध्ये आणि खूप मस्त मजा येते, एन्जॉय करतो। लॉट्स ऑफ फन आहे, खूप ऍक्टिव्हिटीज आहेत। अनेक पर्यटक सध्या कोकणामध्ये दाखल झाले, लाखोच्या संख्येने पर्यटक हे सध्या कोकणामध्ये दाखल झाले। त्यामुळे इथले बीच असेल, हॉटेल्स असेल पूर्णपणे फुल झाल्याचे चित्र सध्या कोकणामध्ये पाहायला मिळतंय। अमोल कलये, साम टीव्ही, रत्नागिरी।